नमस्कार. मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. काल दिल्ली या ठिकाणी आपण कॉक्रोच जनता पार्टीचं भव्य दिव्य असं आंदोलन पाहिलेलं आहे. या आंदोलनाला देशभरातून मोठ्या संख्येने तरुणाई त्या ठिकाणी दिसली. या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा देखील दिला. शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते खजिनदार अतुल म्हात्रे साहेब देखील त्या ठिकाणी स्वतः होते. त्या ठिकाणी काय घडलं, काय परिस्थिती होती, तिथली परिस्थिती त्यांनी स्वतः अनुभवलेली आहे. या सर्व बाबतीतच आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. मात्र साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे काल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता. तुमच्यासोबत तुमचे सहकारी देखील आम्ही सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहिले. तुम्ही ते बहुतेक शेअर देखील केले. ते आंदोलन खरं म्हणजे देशभरातील पहिलं असं आंदोलन आहे की त्याच्यामध्ये तरुणाई एकवटली होती. अर्थातच शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता. आपण स्वतः उच्च शिक्षित आहात. विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण स्वतः ते हाताळता. शाळेविषयी मी अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या की तुम्ही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष देता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. आणि अशा वेळी एक पक्षाची भूमिका म्हणा आणि एक विद्यार्थी दशेतून आलेला कार्यकर्ता म्हणा, या सगळ्या गोष्टीतून आपण पाहता. प्रत्यक्षात त्या ठिकाणची जी परिस्थिती होती ती देशभरात मीडियानं दाखवली, लोकांनी पाहिली. खरोखरच म्हणजे खूप लाठीमार झाला, खूप आंदोलन ते दाबण्याचा प्रयत्न झाला, असं पाहता सर्वांनी पाहिलेलं आहे. तुम्ही तिथे प्रत्यक्ष होता. तुम्ही काय अनुभवले ते मला सांगा. मी पहिल्यांदा तर 16 जुलै रोजी तिथे पहिल्यांदा गेलो होतो ह्या आंदोलनाला भेट द्यायला. आणि जंतर मंतरवरती त्यावेळेला देखील अतिशय उत्स्फूर्त वातावरण होतं. खूप सारे युवक त्यावेळेला देखील होते. माझी स्वतःची अभिजित दिपके यांच्याशी भेट झाली. बऱ्याच विषयांवरती चर्चा केल्यावरती मी त्यावेळेला देखील एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याच्यामध्ये अभिजित आणि मी मिळून अपील केलं होतं की महाराष्ट्रातनं आपण युवक इथे जंतर मंतरवरती या आणि ह्या आंदोलनामध्ये समाविष्ट व्हा. जी आपली मागणी आहे ती योग्य आहे. आपण अकाउंटेबिलिटी मागतो एज्युकेशन या सेक्टरमध्ये सरकारकडनं, आणि ही अकाउंटेबिलिटी त्यांनी घ्यायलाच हवी. ह्या मागणीचा जो व्हिडिओ होता जवळजवळ 4 मिलियनहून अधिक लोकांनी, 40 ते 50 लाख लोकांनी तो पाहिला. आणि आम्हाला असंख्य फोन महाराष्ट्रभरातनं आले होते. तेवढ्या लोकांना काही सोबत घेऊन जाणं किंवा त्यांच्यासाठी अरेंजमेंट करणं तसं शक्य नव्हतं. अनेकांसाठी आपण प्रयत्न केले, पण शेवटच्या मिनिटाला रेल्वे आणि ह्याची तिकीटं मिळणं देखील कठीण झालं होतं. आपण हे पण ऐकलं की अनेक साऱ्या रेल्वे वेळेवरती पण पोहोचल्या नाहीत. म्हणजे जे प्रयत्न करत होते वेळेत जायचा ते देखील जाऊ शकले नाहीत. आम्ही स्वतः काल पहाटे विमानाने तिथे गेलो होतो. माझ्यासोबत एक माझी टीम होती. अनेक सारे त्या फ्लाईटमध्ये इतर देखील महाराष्ट्रातनं आलेली सामाजिक क्षेत्रातली मंडळी होती. आणि तिथे जेव्हा आम्ही त्या घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो तर बऱ्याच अंतरापासून ट्रॅफिक लागलेली होती. तर उतरून चालत जावं लागलं. आणि तिथे एक असं वातावरण होतं की त्यांनी जवळजवळ 4 बॅरिगेड सिस्टम केल्या होत्या. म्हणजे ते तुम्ही म्हणजे असं म्हणूया की पहिले तर एक तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठलंही इंटरनेट नव्हतं. तुम्हाला कोणालाही संपर्क करता येत नव्हता. कुठल्याही प्रकारची बातमी पोहोचवता येत नव्हती. तुम्ही कुठलाही फोटो पोस्ट करू शकत नाही, व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही. याची संपूर्ण अरेंजमेंट सरकारनी तिथल्या यंत्रणांनी करून ठेवलेली होती. 4 बॅरिगेड सिस्टम मध्ये तुम्ही पहिली बॅरिगेड सिस्टम क्रॉस केलीत की तुम्हाला तिथे रॅपिड ऍक्शन फोर्स, दुसरी सिस्टम क्रॉस केलीत की तुम्हाला तिथे सीआरपीएफ, तिसरं क्रॉस केलं की पोलीस बल, आणि नंतर चौथं क्रॉस केलं की तुम्ही मध्यवर्ती जंतर मंतरला पोहोचू शकता. जे जंतर मंतरला तिथे अभिजित दिपके आणि इतर सीजेपीचे जे प्रोटेस्टर होते त्यांची जी मंडळी होती, त्याचबरोबरीने सोनम वांगचू यांच्या मिसेस देखील गीतांजली देखील होत्या तिथे. त्याचबरोबर मंचावरती तुम्हाला शबाना आझमी, प्रकाश राज यांच्यासारखे फार प्रख्यात दिग्गज लोक दिसली. आणि त्यांच्यासोबत अनेक सारे मान्यवर मंडळी होती. या सगळ्यांना तिथून जेव्हा संसदकडे मार्च करण्याचा जो 20 जुलैचा जो तारीख होती, 9 वाजता जमायचं होतं, आम्हाला स्वतःला तिथे पोहोचायला, स्टेजपर्यंत पोहोचायला 11 वाजले होते. आणि ह्या सगळे बॅरिगेड्सना आम्ही क्रॉस करून तिथपर्यंत पोहोचलो. तिथे गेल्यावरती वातावरण अतिशय शांत होतं. शांततेच्या मध्ये ते आंदोलन चालू होतं. एक वेगळ्याच लेवलची एनर्जी होती. का तर लाखोच्या संख्येने युवक तिथे जमले होते. बऱ्याच लोकांना आम्ही ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलो तिथपर्यंत पोहोचता झालं नव्हतं, कारण जागोजागी हे जे पोलीस फोर्स आहे ती त्यांना अडवणूक झाली होती. तर बरीचशी लोक बाहेर थांबली होती. पण मी ज्या ठिकाणी उभा होतो, जिथे मेन मंचापासनं हा टेम्पोमध्ये अभिजित दिपके आणि इतर मंडळी तुम्हाला पाहायला मिळाली ती निघाली, त्यांच्यासोबत आम्ही तिथून मला वाटतं तो साधारणपणे सगळी लोक एक 400 मीटरच क्रॉस करू शकले असतील. त्याच्या पलीकडे काही जाता आलं नाही, कारण त्यांना पोलीस यंत्रणा हलवूनच देत नव्हते. फार मोठ्या प्रमाणावरती युवक जमल्यामुळे मला वाटतं पोलीस देखील तबकले होते की ह्याला कसं हाताळायचं. नक्कीच निश्चितपणे अशा प्रकारची एनर्जी आजपर्यंत मी देखील कुठल्या आंदोलनामध्ये अनुभवलेली नाहीये, की उत्स्फूर्तपणे देशभरातनं युवक तिथे जमलेले होते. आणि एका सिंगल कॉलवरती जिथे
सर्वसामान्य युवक याला लीड करतायत की अभिजित दिपके सारखा महाराष्ट्रातला तरुण जो बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता, अचानकपणे त्यांनी ही एक लाट निर्माण केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे युवक जमले होते आणि ती एनर्जी पाहण्यासारखी होती. अनेक सारे सामाजिक कार्यकर्ते होते, पण पोलिसांनी ठरवलेलंच होतं की दबाव तंत्र वापरलं जाणार होतं. त्यांनी ते 400 मीटरच्या पुढे काही जाऊन दिलं नाही. जेव्हा बॅरिगेड्स लावले होते ते हटवण्याचा थोडाफार प्रयत्न चालू होता, तिथपासूनच त्यांनी जो काही लाठी चार्ज केला तो समोरच्या बाजूला त्याचबरोबर मागच्या बाजूला देखील चालूच होता. तुम्हाला देखील अशी भीती वाटली होती का आपल्याला दोन काठ्या मला पडतील? असं वाटलं होतं की आज मला कुठेतरी प्लास्टर घालून मी बसणार आहे, ही संभावना होती. पण काय माहिती की काय आमच्यासोबत ती घटना घडली नाही, कारण आम्ही एकदमच मध्यवर्ती होतो आणि आपल्या या बाजूला 10,000 लोक, त्या बाजूला 10,000 लोक, त्यांना कारण पोलिसांना समोरून आणि मागून ऍक्सेस होतं. बाकी तर रोडवरती दुसऱ्या दोन्ही साईडला ऑलरेडी ते लॉक असल्यासारखंच होतं. सो तुम्हाला कुठून हलण्याची जागा नव्हती आणि कोणी ते 4 बॅरिगेड सिस्टम क्रॉस करून म्हणजे त्या परिस्थितीमध्ये येणं आणि तिथून बाहेर जाणं हे संभव नव्हतंच त्यावेळेला. एक गोष्ट तिथे दिसली की पोलिसांनी खूप आडवणूक सुरुवातीला केली, लाठीचार्ज देखील केला आणि म्हणजे चर्चा देखील होती मीडियावर की बाबा ते आंदोलन होणारच नाही, पोलीस दाबतील. परंतु ती संख्या पाहता किंवा तरुणांचा तो आक्रोश पाहता पोलीस देखील हातबल झाले आणि त्यांना शेवटी ते म्हणजे आंदोलन हाताबाहेर जातं असं लक्षात आलं, असं म्हणता येईल का? नाही, निश्चितपणे काय झालं की ह्या इथे अभिजित नी ज्या पद्धतीने लिडरशिप केली त्यांनी संपूर्ण त्या युवकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. सातत्याने ते जमिनीवरती बसायला सांगत होते, बिलकुल देखील घाई करत नव्हते, पुढे जात नव्हते. मी म्हणतो की एखादा कोणी दुसरा तिथे जर नेतृत्व करत असता तर निश्चितपणे त्यांनी हा कॉल घेतला असता की आपण पुढे कूच करायला पाहिजे. पण एवढ्या मोठ्या संख्याबळाचा त्यांनी तसा काही वापर केला नाही, कारण पोलीस असतील तिथे 10,000-20,000 आणि इथे लाखोहून अधिक युवक तिथे होते, तर सहजपणे आपल्याला पुढे जाता आलं असतं. पण कुठेही कुठल्याही प्रकारे शांततेत चाललेलं हे आंदोलन याला गालबोट लागू नये म्हणून त्यांनी सातत्याने ते जागेवरतीच थांबवलं होतं. संसदेकडे देखील लोकांनी कूच केली. तुम्ही बॅरिगेड मध्ये आत येऊ नाही शकले, त्यांना दुसरं काही करायला हेच नव्हतं. म्हणजे ते जे आत पोहोचले नाही ते तिकडे गेले शेवटी. पण मी म्हणतो की कुठे ना कुठेतरी याचं नियोजनामध्ये अजून चांगलं करता आलं असतं, कारण ज्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्याला नियोजन नव्हतं तेवढं, म्हणून लोक संसदेपर्यंत सगळी पोहोचू शकली नाहीत. आणि ज्या प्रकारची दडपशाही म्हणजे ज्या प्रकारचं नियोजन सरकारने केलं होतं की याला काही करून थांबवायचंय आणि कारण नसताना त्यांनी लाठीचार्ज चालू केला, कारण नसताना त्यांनी टिअर गॅसचे बॉम्ब जे ते वापरले, त्याचं काही कारण नव्हतं तिथे. इतकं शांत होतं हे सगळं, पण त्यांना ते दडपशाही दाखवायचीच होती आणि काही ना काही करून मीडियावरती असं पिक्चर क्रिएट करायचं होतं की जेणेकरून हे अँटी सोशल एलिमेंट आहेत की काय, जशी कुठलीही परिस्थिती नव्हती. त्याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरकारला यश झालं नाही, आंदोलन यशस्वी झालं असं म्हणतात. आंदोलन सर 100% यशस्वी झालं. याचं कारण काय, तर जेव्हा एखादी अशी लिडरशिप जी नव्याने उभरते, म्हणजे ह्याचा मला वाटतं सरकारला कुठेच अंदाज नव्हता. त्यांना असं वाटलं होतं की बाबा काही युवक मिळून जंतर मंतरला बसलेत आणि हे एक 8-10 दिवस चालेल आणि नंतर फिजल आउट होऊन जाईल, याच्यातली हवा निघून जाईल. पण तसं काही झालं नाही. हजारोनी संख्येने युवक जोडले गेले. सोनम वांगचू सर ज्यांनी इथे उपोषण केलं, ज्यांचं उपोषण आज देखील चालू आहे, त्यांच्यामुळे ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये आणखीन मोठी ऊर्जा निर्माण झाली, याची क्रेडिबिलिटी वाढली आणि लाखोच्या संख्येने युवक इथे आले, करोडोच्या संख्येने जोडले गेले. आज देखील सरकारला हे काय चालू याचा अंदाज नाहीये. साहेब, एक गोष्ट बघा ना, तुमच्या म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेचे अनेक प्रश्न म्हणजे पक्ष त्या ठिकाणी गेले, तुम्ही देखील त्या ठिकाणी गेला, परंतु मुख्य विरोधी पक्ष होते जसे की काँग्रेस त्या ठिकाणी पाहिजे होती, म्हणजे संसदेत किंवा इतर ठिकाणी बाहेर दिल्या, हे सगळं झालं. प्रत्यक्षात आंदोलनस्थळी असे पक्ष होते का? म्हणजे नव्हतेच माझ्या मते. तिथे तुम्ही काय पाहिले? मी म्हणतो की पक्ष तिथे नव्हतेच. तिथे हा संपूर्ण मॉब होता, हे युवक होते, पक्ष तिथे नव्हते. आणि जर मॅनेज केला असं म्हणण्याचा जर प्रयत्न केला नाही, जर मॅनेज केलेलं असतं त्याचं वेगळं स्वरूप असतं. मॅनेज केलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं की नियोजनाचा फार मोठा अभाव होता की हे उत्स्फूर्त होतं, याच्यात नियोजनच बिलकुल नव्हतं. हा एक मी बिकॉज या क्षेत्रामध्ये थोडंफार काम केले असल्यामुळे मी म्हणतोय इथे नियोजन फारच कमी होतं. जर याला कुठलं तरी बॅकिंग असतं त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं असतं, पण नियोजन नव्हतं याच्यामध्ये. आणि आपण पाहू शकता की बाबा जे पक्ष नव्हते ही चांगली गोष्ट होती, का तर ह्याच्यामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारण नाहीतर काय झालं असतं की सरकारला हे कुठल्या तरी एखाद्या पक्षाची बी टीम अशा पद्धतीने रंगवता आलं असतं आणि मग त्याच्यातनं त्याच्यातली जी क्रेडिबिलिटी ती कमी करता आली असती त्यांना, आणि ते करता आलं नाही. तर माझं तर मी म्हणतो धन्यवाद किंवा काँग्रेस किंवा इतर पक्षांनी याच्यामध्ये आले नाहीत, कारण हे काय सरकारला अजून लक्षात येत नाहीये
की आपण ज्यांना समजून घेत नाही आहेत, हे जे युवक आहेत हे सगळे जेनझी आहेत. हे ते ग्लोबल सिटीझन्स आहेत. तुम्हाला हे समजायला पाहिजे, आपला जन्म म्हणजे माझा जन्म समजा पनवेलचा किंवा पेणचा आहे, तुमचा पनवेलचा आहे, तर तुम्ही लोकल सिटीझन्स आहात. आपली जडणघडण ह्या इथल्या समाजामध्ये झाली. आपण ज्यांना पाहतोय आज आंदोलन करताना त्यांची जडणघडण लोकली नाही झाली आहे, ते इंटरनेटवरती त्यांचा जन्म आहे. बरोबर आहे. ते सुरुवातीपासून सोशलाइज कसे झाले, ते इंटरनेट कॉन्टेंट बघून. जी माहिती आपल्याला त्या वयामध्ये उपलब्ध नव्हती ती त्यांना ह्या वयामध्ये उपलब्ध झाली होती, त्यांच्या लहानपणीच बरोबर, उपलब्ध झाली होती. त्याच्यामुळे त्यांची विचारसरणी ही तुम्हाला समजत नाहीये. जेनझी काय करू शकतो हे तुम्हाला समजत नाही. त्यामुळे जेनझी रिव्होल्युशन जे आहे हे बेसिकली इव्होल्युशन आहे आपल्या देशाचं, आणि हे त्याच्यामुळे तुम्ही या रिव्होल्युशनला थांबवू शकत नाही. याला कुठल्या पक्षाची गरज नाही, याला नेत्यांची गरज नाही. हे जे रिव्होल्युशन हे होणारच आहे, वेळ लागेल आणि याच्यातनं चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बरं साहेब, एक गोष्ट बघा तुम्ही की हे जे आंदोलन झालं मुळात ते कशासाठी झालं, तर नीट पेपर जे फुटले त्याच्या विरोधात झाले. त्याच्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आला, इतर काही मागण्या असतील. अशा पद्धतीनं राजीनामा मागणे म्हणजे लोकशाहीतून एखादा माणूस निवडून जातो आणि त्याच्यानंतर काही व्यवस्था चुकली, त्याची जबाबदारी म्हणून त्यांचा राजीनामा मागितला जातो आणि ते राजीनामा दिला देखील जात नाही. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? राजीनामा देणे खरोखर त्यांनी दिलाच पाहिजे असं योग्य आहे का? म्हणजे काय होतं, अनेक मी या संदर्भात चर्चा ऐकलेल्या आहे, ज्याप्रमाणे प्रचंड टीका सरकारवर केली जाते की सरकारनं कुठेतरी याकडे खूप वेळ म्हणजे वाट पाहिली. त्यांना असं वाटलं की हे आंदोलन अयशस्वी होईल, त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही आणि शेवटच्या घटकेला असं झालं की त्यांनी प्रचंड स्वरूप म्हणजे घेतलं आणि त्याच्यामुळे सरकारवर प्रचंड टीका झाली. अगदी सरकारने सोनम वांगचुक यांच्यासारखा जो सायंटिस्ट आहे, जो पर्यावरणवादी आहे, असा व्यक्ती जेव्हा 20-20 दिवस उपोषणाला बसतो आणि त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष केलं, साधे विचारपूस देखील नाही केली, विचारणा देखील केली नाही, त्यामुळे प्रचंड टीका झाली सरकारकडे. परंतु सरकारच्या लेवलनं काही म्हणतील की बाबा एखादा तुम्ही लोकशाही मार्गाने एखादा माणूस निवडून येतो आणि त्या माणसाचा राजीनामा मंत्री म्हणून तुम्ही जेव्हा मागता, एवढी नैतिकतेची आता गरज राहिलेली आहे का? नाही, पहिली गोष्ट काय आहे की शिक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे. मी माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो की का महत्वाचं आहे आणि माझ्यासाठी हा विषय का महत्वाचा होता. माझा जन्म पेण मधल्या दादर गावातला आहे. हे एक बेट आहे जिथे शेती होत नाही, संपूर्ण शेती गेले. जाण्यासाठी रोड पण नव्हता, आता रस्ता आहे, पाण्यात लोकांना माहित नाही, संपूर्ण होडीने जायचे, कारण ते एक बेट आहे आणि ह्या बेटावरती आता गेले 40 वर्ष जवळजवळ शेती होत नाहीये. सो माझ्या जन्माच्या वेळेपासून तिथे शेती होत नाहीये. मग ह्या लोकांनी उदरनिर्वाह कसं चालवलाय? बरेचसे जे माझे बंधू आहेत, म्हणजे चुलत बंधू असतील, जे अजून पण कुठेतरी होडीवरती रेतीच्या व्यवसायामध्ये कामं करतायत, कुठे मासेमारीवरती उदरनिर्वाह चालवतायत, स्थायी व्यवसाय नाही त्यांच्याकडे, गणपती कारखान्यात कामं करतायत. सो अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. आणि मी स्वतः काय करतोय, तर माझ्याकडे या क्षणी 100 स्टाफ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जावरती काम केलेलं आहे. ह्या दोघांमध्ये ह्या काय फरक आहे? फक्त शिक्षण. फक्त शिक्षणामुळे झालंय. माझ्या आई वडिलांनी शिक्षणामध्ये मला लक्ष द्यायला लावलं. पुढे जाऊन मी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेऊन आलो आणि आज मला माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या कदाचित इतर भावंडांकडे नाही आहेत. याचं फक्त कारण आहे शिक्षण. तर शिक्षणाचा विषय जेव्हा ज्याला समजतो तो ह्याच्याबद्दल नक्कीच आत्मीयता बाळगणार आहे. आज शिक्षणाच्या ह्या मुद्द्यावरती अनेक सारे जे नेते मंडळी आहेत, जे स्वतः सुशिक्षित नसतात, त्याच्यामुळे त्यांना कधी शिक्षणाचं तेवढं महत्व माहित नाही की हा विषय किती महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांना आज ही मुलं काय इतकी रस्त्यावरती उतरत आहेत ह्याचं अजून देखील कारण लक्षात आलेलं नाही की शिक्षण किती महत्वाचं आहे, शिक्षणाने जीवनामध्ये किती बदल घडतो. आज हा प्रश्न देखील आहे की आपल्या देशाला मदर ऑफ डेमोक्रेसी म्हटलं जातं. अशा देशामध्ये लोकशाही तत्वांवरती चालणारा देश, जिथे आधी सातत्याने लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी तो अकाउंटेबल असायचे. एखादी जर घटना घडली, एखादी जर चूक घडली, तर त्या चुकीची शिक्षा स्वतःहून त्या पक्षातले नेते घ्यायचे किंवा राजीनामा द्यायचे. पण ते कल्चर डेमोक्रेसीमध्ये भारतामध्ये आज बदललेलं आहे. आपण काय पाहतो की आता सत्तेमध्ये असलेला पक्ष कुठल्याही स्तरावरती चर्चा करायला तयार नाही. कुठल्याही स्तरावरती ते हे म्हणायला तयार नाहीत की आमचं चुकलं. सगळ्यांचं चुकतं, सगळ्यांचंच बरोबर असतं, ते कुठल्याही प्रकारे मान्य करायला तयार नाहीत. त्याच्यामुळे ही अकाउंटेबिलिटी ठरवण्याचा आता देशातल्या युवकांनी ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला आज अजून देखील परिस्थितीचा यांना अंदाज आलेला नाहीये. ही परिस्थिती त्यांना जशी वाटते त्याच्या फार पुढे निघून गेली. मागच्या काळात म्हणजे आपण म्हणतो की बाबा राजकारणात सध्या काय झालं, या पक्षातनं त्या पक्षात, ह्या पक्षातनं निवडून आल्यानंतर म्हणजे त्या पक्षात जायचं, तिथे मंत्रिपद मिळवायची, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज शक्य झाल्या आणि
म्हणजे त्या कुठेतरी योग्य आहेत असं सत्ताधारी पक्षांना वाटत असेल, परंतु पाठीमागे जनतेला हे पटत नाही आणि अशी जर सुरुवात झाली भविष्यात तर ते खूप कठीण जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, जे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेतात त्याच्यातले बहुतांशी नेते जे तुम्ही म्हटले ह्या पक्षातनं त्या पक्षात गेलेत ते स्वतःसाठी डिफरंट पार्टी शोधायला लागतील. ही परिस्थिती निर्माण होणार आहे का तर जेव्हा युवक ठरवतात देशाचे की ह्याची दिशा बदलायची, ही इव्होल्युशन प्रोसेस आहे, हिला तुम्ही थांबवू शकत नाही. त्याच्यासाठी काही काही वेळेला रिव्होल्युशन करावं लागतं आणि ते होतंय आता. याला थांबवता येणार नाही. त्यांना अजून देखील परिस्थितीचा पूर्णपणे भान आलेलं म्हणजे नाही. तुमचं असं म्हणणं आहे की या आंदोलनाचं रूपांतर चळवळीत आता होऊन गेलेलंच आहे कम्प्लीट. झालेलंच आहे आणि तुम्हाला आता ते देशव्यापी होणार आहे. आज ज्यांना तुम्ही तिथे शांतपूर्वक पद्धतीने शाळेतली तिथे मुलं होती, 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडण्यात आलं तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने मेल पोलिसनी फिमेल जे स्टुडंट्स होते त्यांना तिथे वागणूक दिलेली आहे. अनेक साऱ्या युवकांना कारण नसताना ते मारतायत. म्हणजे तुम्हाला तिथे वॉटर कॅनन वापरता आले असतात थांबवण्यासाठी, तुम्ही ते वापरले नाही. तुम्ही टिअर गॅस वापरताय, तुम्ही लाठीचार्ज करताय. हे काय आहे? प्रोव्होकेटिव्ह आहे. हे तुम्हाला व्हायलन्स क्रिएट करायचं म्हणून आहे, तुम्हाला ते पिक्चर क्रिएट करायचं म्हणून तुम्ही करताय. तुम्हाला करायची गरज नव्हती. तुम्ही सरळ जे जागेवरती बसले त्यांना उचलून जेलमध्ये टाकायचं होतं ना, तेवढंच करायचं होतं. तुम्ही सेक्शन 163 लावलेलं होतं तिथे, धारा लावलेली होती, तुम्ही उचलून ठेवू शकता त्यांना जेलमध्ये. तुम्ही ते केलं नाही, तुम्ही लाठीचार्ज करताय. काय कोणी तर तुम्हाला बाबा तिथे काही वेगळं काही चाललंय का? तर नाही. अतिशय शांततेमध्ये चाललेल्या आंदोलनाला जेव्हा ते अशा पद्धतीने दडपशाही वापरतात ह्याच्याने हे थांबणार नाही, उलट हे वाढणार. आता सध्याची आंदोलनाची स्थिती काय, म्हणजे कालचं जे आंदोलन आहे तुम्ही पाहिलं की अजून देखील अभिजित दिपके त्याच ठिकाणी आहेत. सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरूच आहे. बोलणी झाली जे पी नड्डांशी, त्यांचं सध्या चर्चा झाली, पुढे चर्चा होईल असं म्हणतात. प्रत्यक्ष तुम्हाला म्हणजे दिसतं का याच्यामध्ये काहीतरी सुधारित परिस्थिती काढायचं होतं? त्यांना वाटलं 20 जुलै हा महत्वाचा दिवस आहे, एवढे युवक जमतायत आणि त्यांना तो दिवस ढकलायचा होता. तो दिवस त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न केला. 4 तास तिथे बसून चर्चा न घडवून आम्ही चर्चा करतो आमच्या वरिष्ठांशी आणि मग तुम्हाला कळवतो, अशा पद्धतीने दिवस ढकलण्याचं काम केलं. पण रोजचा दिवस हा या रिव्होल्युशनचा दिवस असणार आहे. त्याच्यामुळे तो 20 जुलैला काही थांबलेलं नाहीये. ते आता हे वाढत जाणार. जेवढी दडपशाही जास्त करतील ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात हे उत्स्फूर्तपणे वाढणार आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल. ही फक्त सुरुवात आहे. हा टीझर होता. आता ट्रेलर आणि पिक्चर पूर्ण बघायचं बाकी आहे, कारण रिव्होल्युशन कुठल्याही केसमध्ये थांबत नाही. आता शेतकरी कामगार पक्ष म्हणून आपला पाठिंबा होता की एक शिक्षणातून वरती आलेला आहे तुमच्यासारखा. आता तुम्ही सांगितलं सगळं. मी म्हणतो की सर्वात पुढे सर्वात आधी देश आहे आणि हा देशाचा विषय आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक माझा पाठिंबा पहिला आहे आणि पक्ष म्हणून देखील तशीच भूमिका असल्यामुळे पक्षाचा देखील पूर्ण पाठिंबा आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून, जे वरती पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून मी हा आपण जो निर्णय होता पक्षाचा तो तिथपर्यंत पोहोचवला होता. 16 तारखेला तशा पद्धतीचं आम्ही पक्षाकडनं पत्र देखील देऊ केलं होतं आणि 20 तारखेच्या मोर्चाला आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात तिथे जाण्याचा प्रयत्न केला आणि हे आता थांबणारं नाहीये. हे सतत वाढत जाणार आहे. याचं स्वरूप तुम्हाला लवकरच लक्षात येईल की देशव्यापी होणार आहे. करोडोच्या संख्येने, त्यांनी तुम्ही लाख थांबवले, आता करोड येते. हे जे तुम्हाला थांबवता येणार नाही, कारण कुठल्याही प्रकारचं बलप्रयोग याला थांबवू शकत नाही. आता या सरकारकडे म्हणजे आंदोलकांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही काय पाहता, काय नेमकं सरकारने केलं पाहिजे? हे जर म्हणजे तुम्ही म्हणता की थांबणार नाही, जर जाणकार कोण असेल ते जाणून याच्यावर आता काहीतरी लगेच तोडगा काढायचा प्रयत्न करेल. सरकारचं जे धोरण आहे की ते असंवेदनशील आहे. ह्या वेळेला म्हणजे तुम्हाला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं आणि त्याच्यावरती अकाउंटेबिलिटी म्हणून आपल्यासारख्या मोठ्या देशामध्ये त्यांनी तो देणं, ही काही चुकीची गोष्ट नव्हती. ही मागणी चुकीचीच नाहीये. बघा, मी परत 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. अशा ठिकाणी त्याच्यासाठी जर कोणीच अकाउंटेबल नसेल तर कसं चालेल? लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता रेल्वे अपघातादरम्यान आणि ती खूप मोठी माणसं होती. आता तेवढी नैतिकता राहिलेली नाही असं लोकांचं म्हणणं असतं. आणि अशाच पद्धतीने जर राजीनामा दिला मग उद्या अमित शहाचा मागतील, परवा पंतप्रधानांचा मागतील. म्हणजे जो कोणी सरकारमध्ये ज्या कोणी गोष्टी एखाद्या म्हणजे त्या खात्याचा मंत्री असेल मग त्यांनी ते म्हणजे केलेला असो किंवा नसो आणि ती प्रथा पडेल असं सातत्याने सत्ताधाऱ्यांकडनं बोललं जातं आणि म्हणून
याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, अतिशय असंवेदनशील सरकार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हाताळण्याचा हा विषय प्रयत्न केला, म्हणजे त्यांना म्हणजे ते चक्रव्यूह बनवलं होतं काल त्यांनी 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, आणि त्या चक्रव्यूहामध्ये कोणी गेलं तर बाहेर पडू शकत नाही. आणि त्यांना म्हणजे मी म्हणतो जर संख्याबळ कमी असतं तर आपण जालियनवाला बागच काल होताना पाहणार होतो, अशी परिस्थिती होती तिथे. कारण ज्या प्रकारचा त्यांनी बलप्रयोग करण्याचा प्रयत्न तिथे केला होता, फक्त संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात होती की सरकारला देखील कळून चुकलं की ह्याचं इंटरनॅशनल मीडिया ज्या पद्धतीने कॅप्चर करते त्याला, कारण इथली गोदी मीडिया तर ह्याला कुठेही कॅप्चर करत नव्हते, आणि त्याला ज्या पद्धतीने ते रंगवण्याचा प्रयत्न करतात त्याच्याने काही फरक पडत नाही. कारण हे जे रिव्होल्युशन आहे ह्याची सुरुवात झालेली आहे, आणि ह्या रिव्होल्युशनच्या अंती तुम्ही बघाल की फार मोठे देशव्यापी बदल घडणार आहेत, आणि हे पक्षापुरते मर्यादित नसतील. ह्याच्यामध्ये देशातल्या सगळ्यांना नव्याने विचार करण्याची स्थिती निर्माण होईल. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की ते राजीनामा द्यायला तयार नाहीत, राजीनामा त्यांनी दिला नाही, आणि तो जर दिला तर उद्या दुसऱ्यांचा देखील राजीनामा मागण्यात येईल. ही घटना घडणारच आहे. म्हणजे आता दुसऱ्यांचं देखील मागणारच आहेत लोक. कारण काय होतं, सरकार दाबतंय का? हो नाही, तुम्ही एक विषयाला दाबलात की दुसरा विषय येणारच आहे ना समोर. जर तुम्ही समजा शिक्षण मंत्री यांना जर तुम्ही अकाउंटेबिलिटी घ्यायला लावली नाही, याचा अर्थ तुमचं चुकतंय. आता त्यांच्या वरिष्ठांचं चुकतंय ना, कारण ते काय म्हणतात की शिक्षण मंत्र्यांनी अकाउंटेबल राहू नये. जर असं झालं तर मग ती जबाबदारी त्यांच्या वरिष्ठांची होईल, मग त्यांचा मागण्यात येणारच आहे ना राजीनामा. सो हे होणारच आहे. यांनी नाही दिला तर त्यांची मागणी होईल. सो त्याच्यामुळे त्यांनी जर अकाउंटेबिलिटी घ्यायचं ठरवलं असतं, आणि खरोखर भारत देशाची एक सरकार म्हणून, योग्य सरकार म्हणून त्यांनी जर संवेदनशीलता दाखवली असती, तर ज्या पद्धतीने आज युवकांना वागवलं जात आहे आणि हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, आणि जे अपेक्षित होतं त्या आंदोलनामधनं ते सरकार करत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला पुढचे दिवस जे आहेत ते ह्या रिव्होल्युशन मध्ये पाहायला मिळणार की हे आंदोलन वाढतच जाणार आहे. तर शेवटच करायचं आपल्याला. एक स्वतः विद्यार्थी दशेतून पुढे आलेला म्हणजे तुमच्यासारखा एक आज म्हणजे पदाधिकारी नेता म्हणूया, आणि या आंदोलनात स्वतः सहभागी झालेले कार्यकर्ते कालच्या गोष्टीनं, या सगळ्या पार्श्वभूमीतून तुम्ही सरकारकडे जर म्हणजे अतुल म्हात्रे म्हणून काय या ठिकाणी मागणी करता? नाही, मी म्हणजे स्वतः वैयक्तिक आहेच तिथे. उत्स्फूर्तपणे अनेक सारी महाराष्ट्रातली संवेदनशील मंडळी मला तिथे भेटली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघे होते तिथे, कराळे मास्तर होते, अनेक सारी मंडळी होती जे तिथे आम्हाला भेटले, आणि सगळेजण उत्स्फूर्तपणे त्या संपूर्ण आंदोलनामध्ये समाविष्ट होते. माझी मागणी एवढीच असेल की सरकारने ह्या विषयाची दाद घ्यायला पाहिजे. त्यांना हे समजायला पाहिजे की तुम्ही हे जे सरकार चालवताय, मी म्हणत नाही की कोणी वाईट आहे किंवा चांगलं आहे, असं नाही म्हणत आहे, पण जी गोष्टीसाठी तुमची नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीमध्ये तुमची अकाउंटेबिलिटी असते. ती जर अकाउंटेबिलिटी एकदा तुम्ही म्हणालात की नाही आम्ही सर्वोच्च आहोत, म्हणजे हुकुमशाही जर तुम्ही चालू केली तर त्याला जी डेमोक्रेसी आहे ती मान्य करणार नाही. आणि तुम्हाला किती वाटलं की तुम्ही भारताचं स्वरूप बदललेलं आहे, तर तसं होत नाही. आपण लोकशाही तत्वावरती जगणारी लोक आहोत, आणि खास करून तुम्ही एक मोठा वर्ग जरी वळवलेला असला, ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांची विचारसरणी देखील बदललेली असली तरी तुम्ही आता ही जी तरुण मंडळी आहेत, तरुणांना तुम्ही ओळखत नाही आहात, त्याच्यामुळेच तुम्हाला तो विषय जो आहे तो हाताळता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे, तत्काळ त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, आणि ह्या परिस्थितीमध्ये बदल करायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला देशव्यापी चळवळ होताना पाहायला मिळणार. तर शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे साहेबांशी आपण बोललो. ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी म्हणजे जंतर मंतरवर त्या ठिकाणी ते होते. शेतकरी कामगार पक्ष म्हणूया किंवा या ठिकाणी स्वतः एक विद्यार्थी दशेतून पुढे आलेला एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणूया, अशा भूमिकेतून त्या ठिकाणी ते होते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी या सगळ्या प्रकरणाकडे अतिशय म्हणजे दुर्लक्ष करत आहे, अजिबात गांभीर्य नाही, आणि कदाचित भविष्यात यामुळे काय मोठ्या स्वरूपाचं आंदोलन असं त्यांना कदाचित त्याची जाणीव झालेली नाही. आणि याकडे जर त्यांनी असं दुर्लक्ष केलं तर निश्चितच हे आंदोलन अतिशय मोठं चळवळीत ज्याचं रूपांतर झालेलं आहे ते खूप मोठा बदल करू शकेल. तरी सरकारने याकडे तात्काळ गांभीर्यानं पाहिलं पाहिजे अशी देखील त्यांनी भावना व्यक्त केली. तुम्हाला ही त्यांच्याशी चर्चा केलेली कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.